बाप एक शब्द असा आहे, आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. आईचा उदो उदो प्रत्येक जण करतो का? आई पडद्याची पुढची बाजू आहे मावशी. बापाचा उदो उदो कोणी करत नाही, बाप पडद्याची मागची बाजू आहे. मुलींनो, पाया पडून विनंती आहे, तुमचा मोठा भाऊ म्हणून ऐका, फक्त एकदा त्या बापाचा विचार करत जा. त्या बापाचं खूप प्रेम असतं तुमच्यावर. मुलगी झाल्यानंतर सगळ्यात जादा आनंद होत असेल कुणाला होतो? बापाला होतो. आणि मुलीचंही प्रेम असतं, पण बदलते ती काका. पण बदलू नका, सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कोणाचे उपकार विसरू नका महाराज. नाही तर काय, आपली सवय पहिल्यापासून शेतकऱ्याच्या बाबतीत उदाहरण सांगतो तुम्हाला. पोळा आलाय जवळ. पहिलं शेतकऱ्याला शेतीमध्ये साथ दिली असेल, कोणी दिली काका? कोण साथ देत होतं? बैल साथ देत होता. 4-4, 6-6 बैलाचा नांगर हाकत होता. पण महाराज, बैल असा होता, मुखचित्र होतं. विचार, शेतकऱ्याच्या वावरात कष्ट करायचं. त्या शेतकऱ्याकडे महाराज सपरामध्ये बैल एका बाजूला चारा खायचा, बायको तिथं एका बाजूला स्वयंपाक करायची, शेतकरी तिथं बैलाजवळ भाकर खायचा. एकदा दुपारी बैल सोडले का दुपारी वावरात बैला शेजारी भाकर सोडायचा. एवढं जुन्या माणसाचा आणि बैलाचा एकोपा होता काका. पण लोक त्या बैलाला विसरली. आता पोळा आलाय जवळ, शेतकऱ्यावर अनंत उपकार आहेत महाराज त्या बैलाचे खूप. आज ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर घ्यायचा म्हणलं तर 10 लाख रुपये लागतात, सनगाला 5-7 लाख रुपये लागतात. इथं 60-70 हजाराची बैल घेतली आणि 5-50 हजाराची सनग घेतली तर शेती सुरू होती काका. रोजचा पेंडीवर चारा टाकला तर बैल रोजचं 10 हजाराचं काम करतो. आणि बैलाशिवाय शेती नाही काका. त्या बैलाचे उपकार विसरतात लोक. अवघड आहे. आता पोळा मला वाटतं काही दिवसांनी ट्रॅक्टरचा भरावा लागेल. पण जरा बैल पाळा. पोरांनी थोडी बैलाची सवय लावा. शेती थोडी बैलावर करण्याचा प्रयत्न करत जा. जाणकार माणसं आहेत तुमच्याकडे, काही म्हातारी माणसं, त्यांना विचारा बैलाची माहिती. बैलानं रान तोडत नाही, पण त्या बैलाला विसरलीत काका. त्या बैलाचा उपकार, त्या उपकारावर अपकार करायला निघाला माझा शेतकरी काका. तो बैल रडतो शेवटच्या वेळेला. शेवटच्या वेळेला रडतो काका. बैल म्हातारा झालाय. जोपर्यंत महाराज बैल कष्ट करत होता, बैल सपरात बांधलेला होता, शेतकरी बी सपरात होता. बैलानं एवढी साथ दिली, शेतकऱ्याचं पाचट गेलं आणि त्या घरावर पत्रा आला. कालांतरानं एवढी साथ दिली, पत्रा गेला आणि पत्र्याच्या जागेवर स्लॅब आला. बैल आहे तिथंच आहे. बैल आता काही कामाचा राहिला नाही. मग मुलगा म्हटला, बाबा बैल काही कामाचा राहिला नाही, बैलाला विकून टाकावं. बाप म्हणतो, अरे त्याच्याकडं, अरे त्याच्यामुळं आपला वाडा भरलाय. अरे नको, बैलाचं काही काम, बैल असू दे दारात, पिंडीभर चारा खातोय. पोरग म्हणलं, बाबा बैल देऊन टाका. बैल हे सगळं ऐकतो. त्या मुक्या चित्रपाच्या डोळ्यातून पाणी येतं. मावशी त्याला घेऊन जा बाहेर, नाही 1-5 मिनिटं. घरातलं माणूस गेलं, माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही राहू द्या. त्यांना डिस्टर्ब करायचं असेल, त्यांना, त्या आजीला, माझ्याकडे लक्ष द्या. द्या इकडे लक्ष. बारकाय तो बैल आहे, तो बैल रडतो. घरातला माणूस मरो द्या. घरातला माणूस मेला तर एक वेळेला 30 वर्षाचा तरणा बांड पोऱ्या रडत नाही. पण बैलानं अंत्ययात्रा बघितली, बैलानं लोक जमलेली बघितली तर बैलाच्या डोळ्यातून टपकन पाणी पडतं. घरातला म्हातारा माणूस गेला काका तर बैल 8-8 दिवस लवकर चारा खात नाही का मला चारा टाकणारा म्हातारा कसा दिसला नाही. काय घरातली माणसं म्हणतात, बाबा त्याला, बाबा गावाला जाऊ नका. अहो तुम्ही गावाला गेले तर तो बैल पाणी सुद्धा पित नाही. आहेत काही मुखी चित्रपटाशी महाराज. अवघड आहे सांगू तुम्हाला. ती जुन्या काळामध्ये ती कविता गाजली होती त्या बैलाच्या व्यथेची. तो बैल रडतो उतार वयाला, आणि उतार वयाला रडतो बैल विनंती करतो, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करू ये टाळणी आता उतार वयात.